नमस्कार, मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि गौरी गणपतीचा खूप सुंदर व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र बघा बरं का, खूप मज्जा केलेली आहे। रात्री 4:30 पर्यंत जागरण केलं आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत तुम्ही बघा, खूप छान व्हिडिओ आहे। आरतीला फोन आलाय, कुठे अजून दूरचे पाहुणे सगळे पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक होता आणि आता देवीला नैवेद्य द्यायचा आहे। पाहुणे रावळे सगळे आलेले आहेत आणि ह्या बघा सवाष्ण चाललेल्या आहेत नैवेद्य द्यायला, तिघीच्या तिघी। हे आहेत माझे लहान जावई आणि मुलगी, ते आरती करतायत। तर त्यांना तो मान दिला त्यांनी, म्हणजे मुलीने मोठ्या। जेवण वगैरे झाले आणि नंतर मुलींनी ना थोडासा आराम केला आणि रांगोळी काढायला घेतली। खूप सुंदर रांगोळी काढलेली दोघींनी। दीदीच्या मैत्रिणी आल्या, मग मस्त छान अशा गप्पा टप्पा रंगल्या आणि हे कसं केलं सगळं विचारत होते त्या। आणि ह्या सगळ्या माझ्या पुण्यातल्या मैत्रिणी बरं का, नैनिशा आणि मी त्यांच्यासोबत उभी आहे। म्हणजे अक्का, मी, काळेताई, नंतर पाटीलताई, गुंजाळताईंना ना नाच झाली, त्या नाही आलेल्या। आमचा असा ग्रुप तयार झालेला इथे पुण्यामध्ये। खूप छान एन्जॉय आम्ही पण करतो, मस्त असं। तर यांच्यासोबत वेळ पण छान जातो माझा। त्या पण आलेल्या आहेत दीदीकडे आता हळदी कुंकवासाठी। म्हणजे अक्कांच्या म्हणजे दीदीच्या सासूबाईंच्या आणि माझ्या मैत्रिणी दोघांच्या एकच आहेत। इथे माझी भाची आहे ना, ती ओटी भरते दीदीची आणि ती पण आलेली, म्हणजे मुक्कामालाच आली ती पण। संध्याकाळचा हळदी कुंकू चालू होतं आणि त्यावेळेस असं मग ओटी भरली वगैरे। म्हणजे मग नंतर कसं आहे संध्याकाळी मग सगळ्याच मैत्रिणी येतील ना दीदीच्या, मग भरपूर गर्दी होते। 100-125 मैत्रिणी जवळजवळ येतात त्यांच्या सोसायटीमधल्या। आता नैनिशाला म्हटलं तू पण ओटी भरून घे आपली, म्हणजे मग कसं नंतर काही मग हे नाही राहत ना, सगळं झाल्यावर कार्यक्रम मग ओटी भरणं काही अर्थ नाही म्हटलं।
आणि आता सगळं झालं, सगळे लोक जर गेले ना, मग नंतर ह्या मुलींना एकदम म्हणजे मजा करायला मोकळ्या असतात त्या. आता त्यांनी सुरू केलेलं आहे, आता फोटो सेशन चालू झालेलं आहे त्यांचं. ओटी भरल्यानंतर लगेचच फोटो सेशनला लागल्या, कारण आहेत या दोघींची लहान मुलं ना, ते करू नाही देत ना नंतर. मैत्रिणी येऊन गेल्या सर्व, ह्या तिच्या घरच्या सगळ्या नणंद भाऊजाई बहीण सगळ्यांचं मस्त फोटो सेशन पण झालं, पाया पडणं झालं, हळदी कुंकू झालं. आणि नंतर मात्र देवीचं जागरण खूप मस्त गाजवलं या पोरींनी, बघू शकता. असं जवळजवळ ते ना 4:30 वाजेपर्यंत जागरण केलं त्यांनी. म्हणजे देवीचं जागरण अगदी व्यवस्थित केलेलं आहे, मजा पण आणि एन्जॉय पण. आणि नंतर पत्ते वगैरे खेळले आणि छान असं एन्जॉय झाल्यानंतर 4:30ला मात्र झोपी गेलेले आहेत. मी मात्र थोडं लवकर झोपली होती. त्यांना म्हटलं व्हिडिओ करून ठेवा, मला द्या म्हटलं, मग मी टाकेल तुम्हाला सगळ्यांना, त्यासाठी हे व्हिडिओ टाकलेले आहेत. कसे वाटले कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला ना, नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब करा मात्र.